नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. उमरग्यात काळा आला होता पण वेळ आली नव्हती. कारने पेट घेण्यापूर्वीच दोघांना सुखरूप बाहेर काढलं. डाळिंब येथील पेट्रोल पंपासमोर थरार. उमरगा तालुक्यातील डाळिंब येथे आज एका भीषण अपघाताने सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला. पुणे हैदराबाद मार्गावर चालकाला झोप लागल्याने कारचं नियंत्रण सुटलं आणि ती लिंबाच्या झाडाला धडकून उलटली. विशेष म्हणजे कारने पेट घेण्याच्या काही सेकंदाआधी स्थानिक नागरिकांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाने कारमधील दोघांचे प्राण वाचले आहेत. पुणे हैदराबाद मार्गावरून प्रवास करणाऱ्या एका कारचा डाळिंब येथे पेट्रोल पंपासमोर भीषण अपघात झाला. ही कार पुण्यावरून हैदराबादच्या दिशेने जात असताना चालकाला झोपेची डुलकी लागली आणि गाडीवरील नियंत्रण पूर्णपणे सुटले. नियंत्रण सुटलेली कार रस्त्याच्या कडेला असलेल्या लिंबाच्या झाडावर जोरात जाऊन आदळली आणि थेट पलटी झाली. धडक इतकी भीषण होती की कारने काही वेळातच पेट घेतला. कारमध्ये एक महिला आणि एक पुरुष अडकले होते. मदतीसाठी धावलेले स्थानिक लोक आणि रुग्णवाहिका. अनर्थ घडणार इतक्यात स्थानिक नागरिक, पत्रकार आणि समाजसेवी तरुण देवदूतासारखे मदतीला धावले. त्यांनी जीवाची पर्वा न करता कारमध्ये अडकलेल्या दोघांना बाहेर ओढून काढलं. या मदतीत एनेगूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे रुग्णवाहिका चालक शेख यांनीही कमालीची तत्परता दाखवली. कार चालक ठक्कर यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी कबूल केलं की प्रवासादरम्यान त्यांना झोप लागल्याने हा अपघात झाला. सुदैवाने कार पूर्णपणे जळून खाक होण्यापूर्वीच दोघांनाही सुरक्षित बाहेर काढल्याने मोठी जीवितहानी टळली. हायवेवरील प्रवास करताना झोप येत असल्यास गाडी बाजूला उभी करून विश्रांती घेण्याचे आवाहन वारंवार केलं जातं. तरीही अशा घटना घडत आहेत. मात्र आज डाळिंबच्या तरुणाच्या सतर्कतेमुळे एका कुटुंबाचा जीव वाचला आहे, ज्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.